हनुमान पूजा करताना महिलांनी पाळावे हे नियम। प्रभू श्रीरामनवमी आपण थाटात साजरी केली। आता येत्या 23 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी आपण रामभक्त हनुमानाचा जन्मदिवस साजरा करणार आहोत। हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आगळं वेगळं प्रतीक आहे। ही देवता वानर रूपात असूनही श्रीरामांच्या रावणावरील विजयात आणि रावणाचा अहंकार सर्वात प्रथम मोडण्यात मारुतीला पाहिलं जातं। पराक्रमी, ब्रह्मचारी, चतुर, बलशाली असं हनुमानाचं वर्णन करता येईल। हनुमान जयंतीला अनेक स्त्रियाही हनुमानाची पूजा करतात। मात्र हनुमानाची पूजा करताना स्त्रियांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे। त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत। हनुमानाची पूजा करताना महिलांनी घ्यायची काळजी। कुंकू किंवा शेंदूर अर्पण करू नये। हनुमानाला शेंदूर किंवा कुंकू अत्यंत प्रिय आहे, मात्र ते लावण्यासाठी हनुमानाला स्पर्श करावा लागेल, त्यामुळे हनुमानाला स्पर्श करणे टाळावे। कुंकू हे महिलांसाठी सौभाग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे महिलांनी हनुमंताला लाल फुले वाहावीत। हनुमानाला स्पर्श करणे टाळा। हिंदू धर्मग्रंथानुसार हनुमान किंवा मारुती हे बाल ब्रह्मचारी आहेत। ब्रह्मचर्या स्त्रीचा स्पर्श निश्चित मानला गेला आहे, त्यामुळे महिलांनी मारुतीला स्पर्श करणे टाळावे। हनुमानाला स्पर्श न करता त्यांना फूल, दीप, नैवेद्य अर्पण करावा। याचं वाचन करणे टाळावे। महिलांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाणाचा पाठ करणे टाळलं पाहिजे। बजरंग बाणाचा पाठ करणं नकारात्मकतेकडे घेऊन जाणारं असेल, त्याऐवजी तुम्ही हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र याचं पठण करावे। या गोष्टींना अर्पण करणे टाळावे। शास्त्रानुसार महिलांनी हनुमानाला जानवं वगैरे अर्पण करू नये। या गोष्टी फक्त पुरुषांनी अर्पण कराव्यात। हनुमानाची पूजा करताना महिला फुले, हार, अगरबत्ती, दिवे इत्यादींनी पूजा करू शकता। हनुमानांच्या मंदिरात पूजेसाठी जाताना महिलांनी काळे किंवा पांढरे कपडे घालू नयेत, यामुळे अशुभ परिणाम मिळतात। असं सांगितलं गेलं आहे की हनुमानजीची पूजा करताना लाल, पिवळ्या, गुलाबी रंग धारण करणं शुभ मानलं जातं। हनुमानजीचा उपास आणि पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ वापरू नये। महिलांनी हनुमानची पूजा करताना त्यांना पंचामृताने आंघोळ घालू नये आणि त्यांना सिंदूर कधीही अर्पण करू नये। मंगळवार आणि शनिवारी बजरंगबलीची विशेष पूजा केली जाते। रामाचे भक्त हनुमानजीबद्दल असं म्हटलं जातं की ते चिरंजीवी आहेत। या दिवशी त्यांची पूजा केल्याने दुःख, रोग, संकट आणि संकटे दूर होतात। कोणत्याही देवतेची पूजा करण्याचा महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहे, परंतु बजरंगबलीच्या पूजेमध्ये महिलांनी काही विशेष नियमांचं पालन केलं पाहिजे। हनुमानजी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले, त्यामुळे त्यांची पूजा करताना महिलांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे। जय श्रीराम। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत